केमिकल इक्विलिब्रियम 2-3 तास आपण याचे अगोदर घेतलेले आहेत। रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये आपल्याला डायनामिक इक्विलिब्रियम दिसून येतो किंवा when the rate of forward chemical reaction becomes equal to the rate of backward chemical reaction, then there exists the equilibrium in a chemical reaction which is known as a chemical equilibrium. बरोबर आहे? त्यानंतर मागच्या तासाला आपण अतिशय महत्त्वाचा एक पार्ट घेतला होता, तो म्हणजे इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन रेट ऑफ द रिॲक्शन। आणि हा इफेक्ट कोणता नियम सांगतो आपल्याला? लॉ ऑफ मास ॲक्शन। काय सांगितलं होतं लॉ ऑफ मास ॲक्शननी? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द रेट ऑफ ए केमिकल रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टिंग सबस्टन्सेस, किंवा rate of the reaction is directly proportional to the product of concentration of reactant. एवढं म्हटलं तरी चालेल। हा आहे लॉ ऑफ मास ॲक्शन। मग हा कसा अप्लाय करायचा तर ते आपण मागच्या तासाला पाहिलं होतं। आज आपण आता अतिशय महत्त्वाच्या एका एक्सप्रेशनकडे जाणार आहोत। याचंच नेमकं काम तुम्हाला 12वी मध्ये पडणार आहे, तर हे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करावं लागणार आहे। काय पॉईंट घेणार आहोत आपण? तो आहे पॉइंट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट एक्सप्रेशन। काय? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट एक्सप्रेशन म्हणा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इक्वेशन म्हटलं तरी चालेल। यालाच कोणी कोणी मास लॉ इक्वेशन असंही म्हणतात। काय आहे आता हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किंवा एक्सप्रेशन काय आहे? इट इज द कॉन्स्टंट। इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे कोणता कॉन्स्टंट आहे? इट इज द कॉन्स्टंट विच इज ऑब्टेन्ड बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन टू द रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन ॲट इक्विलिब्रियम। अतिशय महत्त्वाचं वाक्य काय की जेव्हा रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम फॉर्म होतो, मग इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ना रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन बदलत ना प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बदलत। रिॲक्टंटचंही नाही प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बदलत नाही। मग अशा वेळेला जर आपण तिथे लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला तर तिथे आपल्याला एक इक्वेशन मिळतं, एक एक्सप्रेशन मिळतं, एक कॉन्स्टंट मिळतो, ज्या कॉन्स्टंटलाच आपण म्हणणार आहोत इक्विलिब्रियम कॉन्स्टंट। इट इज द कॉन्स्टंट विच इज ऑब्टेन्ड बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ॲक्शन टू द रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन ॲट इक्विलिब्रियम कॉल्ड एज ए इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इक्वेशन और एक्सप्रेशन। मग आता हे काय आहे नेमकं? कसं अप्लाय करायचं आहे आपल्याला? काय मिळतं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे? हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आपण आता यामध्ये पाहूया। ठीक आहे? लेट अस कन्सिडर ए जनरल रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन that is A plus B, it gives product that is C plus D. products आणि हे कोण आहे? रिॲक्टंट्स। चालेल? मग याचा अर्थ काय होतो की रिॲक्शन ही रिव्हर्सिबल आहे, म्हणजे झाली फॉरवर्ड रिॲक्शन आणि ही परत येणारी याला म्हणतो आपण बॅकवर्ड रिॲक्शन। बरोबर आहे? मग आता लेट अस कन्सिडर ए जनरल रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन। नाउ हियर the rate of forward reaction according to the law of mass action is, आता या रिव्हर्सिबल रिॲक्शनला आपल्याला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करायचा, फॉरवर्डला पण आणि बॅकवर्डला। ठीक आहे? मग आता आपण अगोदर काय करूया? बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन टू द फॉरवर्ड केमिकल रिॲक्शन। तो कसा अप्लाय करायचा? मागच्या वेळेस सांगितलं होतं मी तुम्हाला। सो रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन
काय आहे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टिंग सबस्टन्सेस. बरोबर आहे नियम आपला. मग फॉरवर्ड रिएक्शनचे रिएक्टंट कोण आहेत ए आणि बी. मग काय होईल रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द product of concentration of A into B which is equal to some constant K1 concentration of A into concentration of B. Suppose this is equation number 1 where K1 is called as a specific rate constant for forward reaction. काही अडचण बघा लॉ ऑफ मास ऍक्शन ने अप्लाय केला फॉरवर्ड रिएक्शनला. मग काय सांगितलं नियमानुसार रेट ऑफ द रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. साइन ऑफ प्रपोर्शनॅलिटी मी काढून टाकली कॉन्स्टंट टाकलं हे मॅथमॅटिक्स आहे. इज इक्वल टू रेट ऑफ द रिएक्शन इज इक्वल टू सम कॉन्स्टंट K1 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A into B वेअर K1 ला काय म्हणत असतो आपण स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट. हा कोणाचा आहे फॉरवर्ड रिएक्शनचा. याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी where K1 is called as a specific rate constant for forward reaction. Similarly, by applying the law of mass action to the backward chemical reaction. आता मी backward chemical reaction चा रेट काढतो. Rate of backward reaction काय होईल is directly proportional to the product of concentration of its reactant. आता बॅकवर्ड रिएक्शनचे रिएक्टंट कोण होतील सी आणि डी म्हणजे त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून राहील. म्हणून आपण लिहूया लॉ ऑफ मास ऍक्शन नुसार रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इनटू डी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट K2 लिहितो मी आता. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. दिस इज इक्वेशन नंबर 2 वेयर K2 इज कॉल्ड एज ए specific rate constant for backward reaction. काही अडचण जसं फॉरवर्ड रिएक्शनला मी लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केला तसंच बॅकवर्ड रिएक्शनलाही अप्लाय केला. दोन इक्वेशन मला मिळाले इक्वेशन 1 इक्वेशन 2. रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन हे काय आहे रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन. हा झाला रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन K1 into A into B. हे काय झालं रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन K2 C into D. नाउ ऍट इक्विलिब्रियम आता आपल्याला माहिती आहे काय ऍट इक्विलिब्रियमला काय होत असतं द रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन बिकम्स इक्वल टू द रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन. रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन is equal to rate of backward reaction. म्हणजे जेव्हा इक्विलिब्रियम फॉर्म होतो तेव्हा दोन्हीचा वेग सारखाच झालेला असतो. At equilibrium the rate of forward reaction becomes equal to the rate of backward reaction. Now from equation 1 and 2 forward reaction चा रेट हा आहे मी इथे लिहितो आता K1 concentration of A into B, rate of backward reaction K2 concentration of C into D. काही बिघडलं from equation 1 and 2. आता हा K1 कोण कॉन्स्टंट K2 कोण कॉन्स्टंटच आहे दोन्ही पण स्थिर संख्या आहे. हे कॉन्स्टंट एका बाजूला घेतो मी K1 upon K2 is equal to concentration of C into D. कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स इकडे आणल्या आपण A into B. काही बिघडलं. Now K1 it is a constant, K2 is also constant, so K1 upon K2 is replaced by another constant denoted by Kc. आता K1 specific rate constant for forward reaction, K2 specific rate constant for backward reaction. दोघांचा भागाकार हा एक कॉन्स्टंट संख्या येईल, स्थिर संख्या येईल, ज्याला मी काय म्हटलं आता Kc म्हटलं. Where Kc is called as the equilibrium constant. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणायचं याला. सो Kc इक्वल टू काय झालं Kc इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C into D डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A into B. दिस इज नोन एज
equilibrium constant expression or equation. Equilibrium constant expression, it is the expression or equation which is obtained by applying law of mass action to the reversible chemical reaction at equilibrium. Reversible chemical reaction ला equilibrium फॉर्म झाल्यानंतर law of mass action अप्लाय करून मिळालेलं इक्वेशन म्हणायचं याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इक्वेशन. आणि हा कॉन्स्टंट झाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. याची व्याख्या पण तशीच करता येते आपल्याला. दोन व्याख्या करता येतात. इट इज द कॉन्स्टंट विच इज ऑब्टेन्ड बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन टू द रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन ऍट इक्विलिब्रियम. तेच आहे. आता तुम्ही म्हणाल ही कॉन्स्टंट संख्या आली का आली माहितीये तुम्हाला की इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतर ना प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बदलत ना रिएक्टंटचं बदलत. प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बदलणार नाही, रिएक्टंटचं बदलणार नाही. म्हणजे हा केसी स्थिर संख्या आहे त्या रिएक्शनसाठी. म्हणजे हा रिएक्शनचा एक कॉन्स्टंट असतो ज्यावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा अर्थबोध होत असतो. कोणता त्याचा विचार बारावीत होईल. ठीक आहे. पण या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या किमतीवरून आपल्याला रिएक्शनचा अभ्यास करता येतो. त्याच्यासाठी कोणत्याही रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा काढायचा बघा. काय आहे हे प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार भागिला रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार. हा जो रेशो आला यालाच काय म्हणतो आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. किंवा यावरून एक दुसरी व्याख्या पण केल्या जाते बघा. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज नथिंग बट it is the ratio of specific rate constant for forward reaction to the specific rate constant for backward reaction. या दोघांचा रेशो म्हणजे पण कोण असतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ही त्याची दुसरी व्याख्या पण आपल्याला करता येते. काय इट इज द रेशो ऑफ स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड रिएक्शन टू द स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट फॉर बॅकवर्ड रिएक्शन. मग आता याला म्हणायचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट एक्सप्रेशन. मग आता कोणतीही रिव्हर्सिबल रिएक्शन जर असेल तर तुम्हाला त्याचा डायरेक्टली इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहिता आला पाहिजे. हे मी सिद्ध केलं जनरल रिएक्शन घेऊन. आता समजा हे जर असं असतं टॉईस ए तर काय झालं असतं हे ए स्क्वेअर हे ए स्क्वेअर झालं असतं. त्याच्यानंतर इथे काय झालं असतं हे ए स्क्वेअर झालं असतं हे ए स्क्वेअर झालं असतं. हा ए स्क्वेअर झाला असता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट एक्सप्रेशन. आता आपण काय करायचं की प्रत्येक वेळेला एवढं डिव्हाइड करत बसायची गरज नाही. कोणतीही रिएक्शन जर दिली तर त्याचा आपल्याला आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डायरेक्टली लिहिता आला पाहिजे. मग आपण लिहून पाहूया. काही रिएक्शन सांगतो मी आणि तो तुम्हाला डायरेक्टली लिहिता आला पाहिजे. शेवटी काय आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार भागिला रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार. याचा रेशो जो आलेला असतो तो कॉन्स्टंट असतो आणि त्या कॉन्स्टंटलाच आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हणतो. आता उदाहरणार्थ अशी एक रिएक्शन घेऊया. आता मी इथे टॉईस डी लिहितो. मग आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डायरेक्टली तुम्हाला लिहिता आला पाहिजे. याला म्हणायचं केसी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. केसी काय होईल प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू डी होईल. हे काय डी इंटू डी दोन वेळेला आहे. हे काय होईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू बी दोन वेळेला असल्यामुळे ए. मग हेच कसं लिहिता येईल आपल्याला केसी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी स्क्वेअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए स्क्वेअर इंटू बी. झाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. काढता आला असं डायरेक्टली. हे नाही लिहिलं तरी चालतं. असं डायरेक्ट तुम्ही घेतलं तरी चालतं. समजा आणखी पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. आता मी इथे 3b लिहितो टॉईस सी लिहितो. मग काय होईल पहा. that is the Kc is equal to directly concentration of C दोन वेळेला आहे म्हणजे स्क्वेअर, D दोन वेळेला आहे म्हणजे स्क्वेअर, concentration of A दोन वेळेला आहे स्क्वेअर, concentration of B तीन वेळेला आहे म्हणजे Q. झालं उत्तर आपलं. म्हणजे डायरेक्टली आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असा लिहिता येईल. हा कसं थेरॉटिकल कन्सेप्ट आहे.
ठीक आहे. मग आता आणखी समजा मी अशी रिॲक्शन घेतो आहे x टाइम्स a प्लस y टाइम्स b रिव्हर्सिबल रिॲक्शन m टाइम्स c प्लस n टाइम्स d. आता करा बरं अप्लाय लॉ ऑफ मास ऍक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपल्याला काढता आला पाहिजे. मग Kc इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेज टू द पॉवर m concentration of dn times आहे म्हणजे raised to the power n, concentration of A raised to the power x आणि concentration of B raised to the power y. आलं. मग याला म्हणायचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट एक्सप्रेशन. It is the expression which is obtained by applying law of mass action to the reversible chemical reaction at equilibrium. हे इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतरच कॉन्स्टंट येईल. कारण इक्विलिब्रियम तयार झाला म्हणजे ना हे कॉन्सन्ट्रेशन बदलत नाही त्याच्याशिवाय इक्विलिब्रियम तयार होणार नाही. आता समजा आणखी एक पॉइंट आपण घेतला होता की जर रिॲक्शन ह्या गॅसियस स्टेट मध्ये असेल तर आपण कॉन्सन्ट्रेशन ही टर्म न वापरता कोणते टर्म वापरत असतो? पार्शियल प्रेशर. बरोबर आहे. मग समजा अशी रिॲक्शन असेल आता A गॅस प्लस B गॅस इट गिव्स C गॅस प्लस D गॅस आणि आता याला रिव्हर्सिबल म्हटलं. मग काढा बरं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc इज इक्वल टू काय होईल? पार्शियल प्रेशर ऑफ C मल्टिप्लाइड बाय पार्शियल प्रेशर ऑफ D divided by partial pressure of A into partial pressure of B. P लिहायचं फक्त. P म्हणजे काय? पार्शियल प्रेशर. जर समजा हे कशात असतील तर गॅसियस स्टेट मध्ये असेल तर. बरोबर आहे. प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनच्या गुणाकाराच्या ऐवजी आता काय झालं? प्रॉडक्टच्या पार्शियल प्रेशरचा गुणाकार भागिले रिॲक्टंटच्या पार्शियल प्रेशरचा गुणाकार. हे x आणि y असेल तर एक्स वाय आणि हे m आणि हे n असेल तर काय होईल? पहा आता तेच पुन्हा Kc च्या ऐवजी याला Kp म्हणतात. जर समजा पार्शियल प्रेशर घेतलं तर Kc न लिहिता काय लिहायचं? Kp लिहायचं. आहे तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच. पण P फॉर प्रेशर, C फॉर कॉन्सन्ट्रेशन. P फॉर प्रेशर, C फॉर कॉन्सन्ट्रेशन. Kc लिक्विड स्टेट मध्ये. मग हे काय होईल? पार्शियल प्रेशर ऑफ C रेज टू द पॉवर m partial pressure of D raised to the power n divided by partial pressure of A raised to the power x partial pressure B raised to the power y. काही अडचण? आता ह्या झाल्या होमोजिनियस रिॲक्शन. कधीतरी समजा असं होऊ शकेल. काय होऊ शकेल पहा की एक रिॲक्शन लिहितो मी आता XA प्लस YB it gives m times C plus n times D. gaseous state, liquid state, gaseous. आता काही गॅस मध्ये काही लिक्विड जी गॅस मध्ये आहे त्याला काय करायचं? तुम्ही त्याला पार्शियल प्रेशर घ्या आणि जे लिक्विड स्टेट मध्ये आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन घ्या. मग अशा वेळेला Kc म्हणा, Kp म्हणा, Kc और Kp काही घ्या. शेवटी तो कॉन्स्टंट आहे. हा लिक्विड आहे म्हणजे काय? concentration of C raised to the power m. हा गॅसियस स्टेट मध्ये आहे. पार्शियल प्रेशर ऑफ D raised to the power n divided by A गॅसियस स्टेट मध्ये आहे. पार्शियल प्रेशर ऑफ A raised to the power x आणि हे काय होईल? हे लिक्विड आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ B raised to the power y. हेट्रोजिनियस वेगवेगळ्या जर असतील अशा रिॲक्शन चे पेज कोणी लिक्विड स्टेट कोणी गॅसियस स्टेट तर असं लिहू शकता पण गरज नाही. हा थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. मग आता या पॉइंट मध्ये काही अडचण आहे का? पहा बरं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट एक्सप्रेशन म्हणजे कोणत्याही रिॲक्शनचा आपल्याला डायरेक्टली असं लिहिता आला पाहिजे. हा कॉन्स्टंट. बरोबर आहे. मग काय झालं कॉन्स्टंट? इट इज द कॉन्स्टंट विच इज ऑब्टेन्ड बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन टू द रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन ऍट इक्विलिब्रियम. ठीक आहे. पुढे करू मग पुन्हा व्हिडिओची लांबी वाढते. डाउनलोड करताना तुम्हाला एक प्रॉब्लेम येतो. मलाही यूट्यूबवर पाठवताना वेळ लागतो खूप. चला ठीक आहे. इथे पुढे करू.